पुण्याचं नामांकित असणारं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या वादात सापडलंय। निमित्त ठरलंय तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू। या महिलेच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासन हेच जबाबदार असल्याचा आरोप आहे। तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल केलं तेव्हा हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाख रुपयांची मागणी केली, पण 2.5 लाख रुपये भरायला तयार असूनही रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतलं नाही, अशी तक्रार भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केली आहे। दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयामधून दुसरीकडे नेत असतानाच वाटेतच तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला, पण तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी भाजप आमदार अमित गोरखेंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन करूनही रुग्णालय प्रशासनाने ऐकून घेतलं नसल्याची बाब समोर येते आहे। यावरती आता रुग्णालय प्रशासन स्पष्टीकरण देणार का, असाही सवाल आहे। सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली आहे। तनिषा भिसे माझी वहिनी लागते। 28 तारखेला तिला थोडंसं ब्लीडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं, म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो, डॉक्टरांना भेटलो। डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे। डॉक्टर बोलले की 20 लाख रुपये लागतील भरण्यासाठी। ठीक आहे, आम्ही म्हणलो की आता थोडे काही कमी, तर ठीक आहे आता 10 लाख रुपये भरा, तुम्ही डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा, आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल, कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही डायरेक्ट ससून हॉस्पिटलला जाऊ शकता, तिथे पण उपचार चांगले होतात। आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणलेत। पेशंटचा बीपी आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता। पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं। त्याचाच पेशंटनी खूप धसका घेतला। जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली। गुन्हा दाखल झालाच पाहिजे। याचे सीडीआर जर आपण तपासले, मयत ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत भिसे यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले, जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्य दिसेल। दुसरं महत्त्वाचं, ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी CCTV फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटने त्यांना कशा पद्धतीने सांगितलं, पैसे भराच म्हणून सांगितलं, हे सगळं लक्षात येईल। त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीसाठी पाठवणार आहे। आता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये। जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।